ओके सर, आता नेक्स्ट टॉपिक बघूया आपण. बिझनेस ERP सॉफ्टवेअर मध्ये डेली जो प्रॉफिट रिपोर्ट आहे, बिल वाईज प्रॉफिट कुठून बघायचं त्यासाठी तुम्ही यायचं रिपोर्ट्स मध्ये यायचं, इथे सेल समरीला यायचं. इथे तुम्हाला लास्टला भेटेल बघा ऑप्शन सर, बिल वाईज प्रॉफिट. ओके, इथे यायचं, इथे डेट टाकायचं, कोणत्या तारीखचं तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत बघायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही आठवड्याचं, महिन्याचं, क्वार्टरली कसं पाहिजे तसं तुम्ही इयरली हवं त्याप्रमाणे तुम्ही हे काढू शकता. तुमचं प्रॉफिट काढू शकता. मी आता एक 4-5 दिवसाचं काढतो. इथे बघा याप्रमाणे मी डेट टाकले 1 तारीख पासून 5 तारीख पर्यंत. जेवढी आपले ट्रान्झॅक्शन झालेले आहे हे तुमच्या ट्रान्झॅक्शनची सगळी बिल इथे ऑटोमॅटिक आली बघा, पार्टीच्या डिटेल्स सहित. ओके, याच्यामध्ये बघा ही कॉस्ट म्हणजे तुमची खरेदी आहे, सेल अमाऊंट म्हणजे आपली विक्री अवरेज क्वांटिटी आहे, सेल किती रुपयाला आपण सेल केलं, आपली कॉस्ट किती, पर्टिक्युलर प्रॉफिट किती होते प्रत्येक बिल वाईज, आणि हे प्रॉफिटची इथे अमाऊंट येते. आणि इथे तुम्हाला पर्सेंट मध्ये पण दिसतं बघा सर, पर्सेंट मध्ये पण किती प्रॉफिट होतं. त्याच्यानंतर इथे तुम्ही खाली टोटल आपला सेल किती झाला, ओके, टोटल सेल किती झाला, टोटल परचेस किती झाला, टोटल प्रॉफिट किंवा लॉस किती झालं. जर लॉस असेल तर मायनस मध्ये दिसेल तुम्हाला, इथे वरती पण इथे पण मायनस मध्ये दिसेल, इथे पण मायनस मध्ये दिसेल. आता हे आपलं प्रॉपर प्रॉफिट आलेलं आहे, हे 848 रुपये, आणि त्याचं पर्सेंट मध्ये कॅल्क्युलेट केलं तर 8.86 रुपये. असं तुमचा परफेक्ट टोटल प्रॉफिट अँड लॉस पण इथे तुम्हाला डे टू डे दाखवतं, बिल बाय बिल. त्याप्रमाणे तुम्ही हे काढू शकता. इथे डबल क्लिक करून ते बिल ओपन करून पण बघू पण शकता तुम्ही, कोणतं बिल होतं, काय अपडेट पण करू शकता रिअल टाइम. मी आता क्लोज करून बाहेर येतो. ओके, आणि हा जर रिपोर्ट पाहिजे असेल तर इथे प्रिंटला यायचं सर. इथून तुम्ही PDF, वर्ड, एक्सेल किंवा डायरेक्ट प्रिंट देऊ शकता, व्हॉट्सअप पण करू शकता, इथे एक्सेल पण जनरेट करू शकता. सर्च मध्ये ऑप्शन आहे, कोणत्याही पर्टिक्युलर पार्टीची पण बिल तुम्ही सर्च करून बघू शकता. XYZ पार्टीच्याच फक्त बिलाला तुम्हाला हे करायचं असेल, प्रॉफिट अँड लॉस चेक करायचं, इथे पार्टीचं नाव टाक करायचं, सर्च करायचं की त्या पार्टीचीच तुमची बिल येणार. सपोज आता उमेश आहे, विकास आहे, इथे तुम्ही येणार, इथे येणार पार्टी नेम, आणि इथे एवढं टाका, सर्च करा. इथे बघा दोनच बिल आले ते XYZ पार्टीची. याच पर्टिक्युलर पार्टीचीच आपल्याला स्पेसिफिक कस्टमरचं बिलामध्ये आपल्याला किती प्रॉफिट अँड लॉस झालं हे पण तुम्ही इथे बघू शकता सर. ओके सर, थँक्यू. आणि त्यानंतर सपोज तुम्हाला सर या सॉफ्टवेअर मध्ये जर जो ह्याचा एक रिपोर्ट आहे बघा, स्टॉक समरी मध्ये बिल वाईज प्रॉफिट रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये खाली आहे आयटम वाईज प्रॉफिट रिपोर्ट. म्हणजे पर्टिक्युलर आयटम वाईज जर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस बघायचं असेल तर तसा पण रिपोर्ट यामध्ये आपल्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही काढू शकता सर. हे बघा, इथे सगळे तुमचे प्रोडक्ट येतील, किती क्वांटिटी परचेस, सेल किती, अमाऊंट किती, ग्रॉस प्रॉफिट किती झालं, हे प्रोडक्ट वाईज पण तुम्हाला समजतं. जर एखाद्या प्रोडक्टचं तुमची कॉस्ट कमी रेट मध्ये जर तुम्ही विकत असाल किंवा एखाद्या प्रॉफिट मध्ये लॉस झाला असेल तर इथे तुम्हाला मायनस मध्ये दाखवेल सर. हे तुम्ही प्रोडक्ट वाईज, आयटम वाईज पण प्रॉफिट अँड लॉस इथे याच्यामध्ये बघू शकता. बाकी प्रिंट मध्ये जाऊन पण तुम्ही वरती प्रिंट एक्सेल करू शकता, सर्च करू शकता. बॉटमला येऊन तुम्ही याच्या अल्टरनेट याच्यामध्ये तुम्ही सर्च पण इथे पण दिसतं बघा, प्रिंट केला तर प्रिंट करू शकता, एक्सेल PDF करू शकता, डायरेक्ट प्रिंट पण देऊ शकता. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या प्रोडक्ट मध्ये लॉस होत असेल ते पण इथे तुम्हाला समजतं सर. ओके, थँक्यू.